सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे आणि त्यातच नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांसाठी महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचे दिसते। भाजप सोडून शिवसेना आणि महायुतीतील उर्वरित पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। भाजपने 15 तारखेपर्यंत महायुतीतील मित्रपक्षांबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना आमदार कृपाल तुमाणे यांनी केलेली आहे। आमचेही उमेदवार सज्ज असल्याचं तुमाणे यांनी म्हटलंय। तर शिवसेनेच्या भूमिकेबाबत आमदार कृपाल तुमाणे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाणे जे आपल्यासोबत आहे। खरं तर 17 नोव्हेंबर परिषद आणि पंचायतचे फॉर्म भरण्याचे अखेरचे दिवस, अजून महायुतीचं चित्र स्पष्ट झाले नाही, काय प्रतिक्रिया? नाही, महायुतीच्या संदर्भामध्ये आमची भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षासोबत चर्चा सुरू आहे। कवाडे साहेबांसोबतही चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार आता त्यांची पण तयारी आहे की भाजपा म्हणतो की आपण करू, बसू, आणि बसण्याची तारीख अजून फायनल झालेली नाही आहे। परंतु मला अपेक्षा आहे की 15 तारखेपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये महायुतीचा निर्णय करावा लागेल आणि तसेही आम्ही बाकी जे घटक दल आहे महायुतीतले ते सर्व आम्ही आपसामध्ये एक दुसऱ्याच्या संपर्कामध्ये आहोत। आज आमची सर्वांची बैठक सुद्धा आहे आणि त्यानुसार त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय करणार आहोत की कशा पद्धतीने महायुती स्थापन करायची। प्रत्येक पक्षाला आपापल्या एरियामध्ये मोठं होण्याची संधी असते, कारण या छोट्या निवडणुका आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि कार्यकर्त्याला वाटते की बाबा मी लढलो पाहिजे, मी कधी मोठा होईल। त्यानुसार आम्ही सर्वांनी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि जे होईल झाले तर आम्हाला आनंदच आहे, कारण महायुतीमध्ये लढल्याने सर्वांचाच फायदा होणार आहे आणि घटक दलला जो काही फायदा होईल थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये, पण मोठ्या पक्षालाही फायदा होईल आणि नाही झाली तर सर्वांनाच नुकसान होईल। स्वबळाचा सातत्याने नारा देत आहे सगळीकडे, तुम्हाला काही प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात? त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसामध्ये आपण बसू म्हणून, तर आपण प्रतीक्षा करतोय आम्ही आज उद्या 2 दिवस त्यांच्यासोबत बसण्याची। त्यांच्यासोबत झालं तर या 2 दिवसामध्ये होईल नक्की। नाही झालं तर मग तुम्ही महायुतीतले इतर सगळे एकत्र? हो, नक्कीच। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।